ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये राजा परीक्षित आणि कली यांची झालेली भेट पाहिली. सूत महाराज शौनिकादिकांना या कथा वर्णन करतायत. शौनिकादिकांनी विचारलं, महाराज पुढे काय झालं? राजा परीक्षिताची सर्वच कथा आम्हाला सविस्तर सांगावी अशी त्यांनी विनंती केली. परीक्षिताचा मृत्यू कसा झाला, त्याने असा कोणता अपराध केला होता की त्यामुळे त्याला तक्षक येऊन दंश करेल अशी शिक्षा त्याला मिळाली. आता सूत ती कथा सांगायला सुरुवात करताय. एकदा महाराजा परीक्षित हे मृगेसाठी म्हणजे शिकारीसाठी वनात गेले. पुष्कळ वेळ भटकले, त्यांना त्या दिवशी शिकार मिळाली नाही. परंतु फार श्रम झाल्यामुळे त्यांना भूक लागली. त्यांनी इकडे तिकडे अन्नासाठी आणि पाण्यासाठी शोध घेतला, पण त्यांना ते प्राप्त झालं नाही. तेव्हा ते अजून पुढे गेले आणि शोध घेता घेता त्यांना सुंदरसा एक उपवन दिसलं. त्या उपवनामध्ये एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये आपल्या भोजनाची आणि इतर या गोष्टींची सोय होईल अशी त्याला अपेक्षा झाली. तो आश्रमाच्या दिशेने निघाला. आश्रमाच्या दारापर्यंत, या आश्रमाचा भोवतालचं जे एक कंपाऊंड सारखा भाग होता तिथपर्यंत आपल्या घोड्यावर बसून तो गेला. अश्वावरून उतरला, आश्रमात शिरला. सर्वत्र शांत शीतल वातावरण, वृक्षांची शीतल छाया, आणि तो आश्रम पाहिल्यानंतर वारे वा, किती सुंदर शीतल आणि प्रसन्न वातावरण आहे. आता इथे विश्रांती घेतली पाहिजे असं महाराजा परीक्षितांनी ठरवलं. ते पुढे गेले. आश्रमाच्या आतमध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये एक ऋषी समाधी अवस्थेमध्ये, ध्यानावस्थेमध्ये बसलेले त्यांनी पाहिले. कोण होते ते ऋषी? हे शमीक नावाचे महान तपस्वी ऋषी होते. आता ते समाधी अवस्थेत होते. समाधी अवस्थेत असल्यामुळे त्यांनी राजा आला याचं त्यांना काहीही ज्ञात झालं नाही. कुठल्याही प्रकारचा सासूल लागला नाही. ते त्यांच्या ध्यानात मग्न होते. राजाने थोडंसं खटखटावून पाहिलं, कोणी आहे का आतमध्ये अशी विचारणा केली. पण ऋषींची समाधी लागलेली होती. ते देहभानावर नव्हते. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी, अशी त्यांची अवस्था झाली होती.
समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती, शांती दया सम सर्वाभूती, समाधी साधन संजीवन नाम, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरी नाम उच्चारू दिधला तिने, समाधी साधन संजीवन नाम, समदम कळा विज्ञान सज्ञान, परतोनी अज्ञान नये घरा, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती, ज्ञानदेव सिद्धी साधन अवीट, भक्ती मार्ग नीट हरिपंते, समाधी साधन संजीवन नाम. हे समाधी अवस्थेमध्ये राजाला खटकलं, अरे मी जे आलेलो आहे, राजा आहे, आपलं स्वागत नाही. राजाला राग आला, क्रोध निर्माण झाला. आश्रमात इतर कोणीही नव्हतं. राजा भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला होता. आपली साधी विचारपूसही केली नाही. आणि या क्षणाला राजा विवेक विसरला. आता हा कशाचा परिणाम? तर जी कलीला 5वी जागा दिलेली होती ती सुवर्ण, राजाच्या मुकुटामध्ये, राजाच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट होता. कली त्याच्यात जाऊन बसला. परिणामी राजा विवेक विसरला. आपण एका ऋषीमुनींच्या आश्रमात आलेलो आहोत. एवढं प्रसन्न वातावरण आहे, थोडं थांबायला पाहिजे होतं. राजा विवेक विसरला. एकतर त्याची शारीरिक व्यथा, भूक आणि तहान सहन होत नव्हती. तो मनातल्या मनात या ऋषींवर रागावला. काय हे ऋषीमुनी, साधी आपली चौकशी केली नाही, पाणी विचारलं नाही, अन्न तर जाऊ द्या, हा आपला अपमान आहे. असं राजा मनोमन त्याच्या काल्पनिकच अशा वातावरणात राहिला. आणि काय करावं, आपल्याकडे लक्ष दिलेलं नाही. राजा अविवेकाच्या आहारी गेला. बाहेर येऊन पाहतो, इकडे तिकडे पाहिलं त्यांनी, ठोठावून पाहिलं, पण ऋषी जागे होत नाही आहेत. मग त्यांनी बाहेरच त्या आश्रमाच्या बाहेर एक सर्प पाहिला पडलेला. तो सर्प मृत झालेला होता, मेलेला सर्प होता. राजाने आपल्या बाणाच्या टोकाने तो सर्प बाहेर उचलला. आता तो राजा होता, त्याला निशाणी चांगल्या प्रकारची माहिती होती. आणि बाणाच्या टोकाने अशा प्रकारे फेकला की त्या दरवाजातून बरोबर शमिकांच्या गळ्यात जाऊन तो मृत सर्प पडला. आणि राजा निघून गेला. राजा निघून गेला. राजाने काय विचार केला, हे बाणावर आल्यावर यांच्या लक्षात येईल अतिथीचं स्वागत करणं किती आवश्यक आहे. यांना ही शिकवणूक देण्यासाठी आपण अशा प्रकारचे त्याची केलेले काल्पनिक विचार आहेत.
ते सत्य नाहीत. राजाचा संयम सुटलेला होता आणि संयम सुटल्यामुळे राजा असं दुर्वर्तन करू लागला. राजा निघून गेला. थोड्या वेळाने शमीक ऋषींचा पुत्र आश्रमाकडे येत होता. त्यांचा पुत्र होता, मुलगा होता. त्याने पाहिलं, असं 2 रस्त्यांनी त्यांची ओझरती अशी नजरानजर झाली असेल. त्याने पाहिलं की हा राजा आपल्या आश्रमाकडूनच येत आहे. ऋषीपुत्र होता, योगी होता, अत्यंत तीव्र अशा साधनेचं ते मूर्तिवंत प्रतीक होतं. त्याने पाहिलं आपला पिता समाधी अवस्थेत आहे. समाधी अवस्थेमध्ये तो परमेश्वराचं दर्शन करीत आहे, आत्मदर्शन. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनविने मना आले ओ माये. अधिक देखणे चंदन जेवी बरला, अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकारू माये. निराकारू माये. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनविने मना आले ओ माये. आपला पिता त्या निरंजन परब्रह्माच्या चिंतनात ते आत्मदर्शन करीत होतं. अशा उच्च अवस्थेला माझा पिता बसलेला आहे. आणि तो आश्रमाकडे आला. आज डोक्यावर पाहतो पिता ध्यानस्थ आहे. त्याने कुठल्याही प्रकारचा अडथळा आणला नाही. पित्याच्या समोर बसून राहिला. पण त्याच्या लक्षात आलं की आपल्या पित्याच्या गळ्याभोवती एक मेलेला साप टाकलेला आहे. त्याने अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि हे सारं कृत्य इथून जो राजा गेलेला आहे त्याचंच आहे हे त्याने अंतर्ज्ञानाने ओळखलं. त्याला भयानक संताप चढला. पिता शांत आहे आणि हा पुत्र तपस्वी आहे. त्यालाही अत्यंत संताप चढला. आणि जसा राजा परीक्षिताचा विवेक सुटला तसा याचाही विवेक सुटला. तो उग्र साधना करणारा होता, त्यामुळे त्याचाही विवेक सुटला. हातात गंगाजल घेतलं. हे कृत्य हो न हो राजानेच केलेलं आहे. आचमन केलं. ओम केशवाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा, गोविंदाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा. आणि शापवाणी उच्चारली. ज्याने हे कृत्य केलं तो 7 दिवसाच्या आत तक्षक त्याला दंश करेल आणि तो मृत्यू पावेल. अशा प्रकारची शापवाणी उच्चारली. ब्रह्मांडामध्ये आसमंतामध्ये एक खळबळ माजली. कारण राजा परीक्षित हा धर्मनिष्ठ होता. धर्मनिष्ठाकडून झालेली ही चूक आणि त्याची मिळालेली ही ऋषीपुत्राने दिलेली शिक्षा याचा परिणाम वातावरणावर झाला. काही क्षण गेले. त्या मुलाचाही त्या पुत्राचाही क्रोध निवळला. आपल्या पित्याचा झालेला तो थट्टा, अवमान, अवहेलना पाहून तो दुःखी झाला आणि समोर खाली मान घालून बसला. हळूहळू शमीक ऋषींची समाधी, ते समाधी अवस्थेतून बाहेर आले. गळ्याभोवती
साप पडलेला त्यांनी पाहिला आणि समोर आपला दुःखी पुत्र तोही पाहिला. त्यांनी साप खाली टाकला. अंतर्ज्ञानाने सर्व जाणलं. तो राजा कोण होता हेही त्यांना समजून आलं. त्यांनी काय कृत्य केलं हेही समजलं. काय कारण होतं ते राजाचं वागण्याचं हेही त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणून घेतलं. मुलाचंही कृत्य त्यांना समजून आलं. मुलाला दोष दिला, पुत्राला दोष दिला. बाळा, राजा परीक्षिताला तू व्यर्थ शाप दिलास, व्यर्थ शाप दिला. अरे तुला माहिती आहे का, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी. तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा. आपण योगी आहोत. आपण संयम ठेवला पाहिजे होता. अरे योग मार्गात, साधनेच्या मार्गात अशा अनेक अडचणी येतात. अनेक प्रकारे आपल्या मनाविरुद्ध होतो. म्हणून का आपण इतकं चिडायचं, पटकन शाप द्यायचा. तो राजा होता, रजोगुणी असेल, आपण तर सत्वगुणी होतो. सत्वगुणी माणसाला हे शोभत नाही. राजा हा रजोगुणी आहे. राजा विना राज्य ही कल्पना सहन करता येत नाही. तुझ्या शापाने महाराजा परीक्षित यांचा मृत्यू होईल. नंतर काय, राजा गेला अंधार, कारण त्याच्या धाकाने कधी प्रवेश करू शकत नव्हता. त्याचा धाक एवढा जबरदस्त होता की तेवढ्या जागा सोडल्या 5 तर तो कुणालाही कली त्याचा प्रभाव टाकू शकत नव्हता. आणि कलियुगातले जे अनेक सद्गुण आहेत ते सद्गुण म्हणजे नामस्मरण, भक्ती, केवळ मनाने केलेली परमेश्वराची सेवा, अल्पकाळ केलेलं तप, हे सर्व फळाला येणार होतं. आज राजा नाही आणि एवढ्या मोठ्या या सुखापासून जनता वंचित होती. तू हे काय केलं? तू स्वतःला सांभाळायला पाहिजे होतं. आता शमीक ऋषी यांची समतोल बुद्धी आहे. पुत्र आणि राजा यांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी समतोल आहे. मुलगा हा तेजस्वी आहे, नाही सनू पटकन. एक क्षमाशील आहे तर एक तेजस्वी आहे. या दोघांना फरक आहे. आणि शापही देताना त्याने सर्पापासून मृत्यू होईल. आणि सर्प नव्हे तर सर्पांचा राजा तक्षक हा दंश करेल. आता सर्प म्हटला की सर्पही पटकन उग्रावस्थेला येतो. तो शांत नाही, तो शांत नाही आहे. त्यामुळे हे तू काय केलंस? पण आता काय उपयोग होता? ऋषीपुत्राचा शाप निघून गेला होता. त्याला ती शापवाणी मागे घेता येत नव्हती, नाही येऊ शकत होता. प्राण शरीर से, तीर कमान से, लफ्ज किंवा शब्द जबान से एकदा निघून गेले तर परत कोणालाही हाणता आलेले नाही. होऊन गेला. हा नियतीचा खेळ आहे. चांगल्या चांगल्याची बुद्धी ही विपरीत होते. चांगल्या चांगल्यांची बुद्धी फिरून जाते. हा नियतीचा खेळ, नशिबाचा नाही. नशीब हे कर्मातून तयार होतं. नियती
तिची इच्छा सर्वात श्रेष्ठ असते आणि तिच्या इच्छेप्रमाणे हे विश्व चालत असते. तिथे कोणत्याही शक्तीची, मानवाची, कोणाचीही इच्छा चालत नाही. राजाकडून हे कृत्य घडलं आणि क्षणामध्ये राजाला आपण केलेल्या कृत्याचा समाचार समजला. गुप्तहेरांनी त्यांना सांगितले की महाराज, तुम्हाला असा असा ऋषीपुत्राने शाप दिला. तुम्ही केलेल्या कृत्याचा तो परिणाम आहे. परीक्षितालाही पश्चाताप झाला. खरंच काय वेड्यासारखा वागलो मी. अंतर्मुख झाला राजा, अंतर्मुख झाला. महाराज परीक्षित अंतर्मुख झाले. एवढी मोठी परंपरा असलेला धर्मराजाचा नातू, अर्जुनाचा नातू, वीर अभिमन्यूचा पुत्र, आणि असं अविचाराने वागावं. त्यांनी स्वतःचा धिक्कार केला. खरंच मी असं वागायला नको पाहिजे होतं. आणि मी सार्वभौम सम्राट इतक्या हलक्या पद्धतीने वागलो. थोडा थोडा अपमान मला सहन नाही होत नाही. मी जनतेचे काय अपराध सहन करणार? जनता काय माझ्याकडून अपेक्षा करणार? आणि सर्प टाकला. तोही सर्प, मृत सर्प, समाधी अवस्थेत असलेल्या एका ऋषीमुळीच्या गळ्यामध्ये फेकला. धिक्कार असा आपला. पण आता काही उपयोग होणार नव्हता. आता निश्चित मृत्यू 7 दिवसावर येऊन ठेपला. राजाच्या लक्षात आलं, आता याच्यावर उपाय काय? सर्वस्वाचा त्याग आणि परमेश्वराचं नामस्मरण करताना नामस्मरणातच ईश्वरचरणी विलीन व्हावं. धडधडोनी पहिला निघ, या भक्तीची या वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. झडलून आता याचा सगळा त्याग केला पाहिजे. राजाने राज्यकारभार थांबवला. क्षणामध्ये जन्मेजय, त्यांचा ज्येष्ठ पुत्र, ज्याच्यावर राज्यभार सुपवला आणि राजा मुक्त झाला. एका क्षणात मुक्त झाला. वैराग्य, वैराग्य आणि वैराग्य. बस पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, राहो निधी स्थिर एके ठाई निशा. पटवमची जरी सुखजोडी, तरी का सेवती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. एकनाथांच्या चिरंजीव पदामध्ये असा उल्लेख केलेला आहे. आता काय? आणि वैराग्य कसं? वमनिलियांना लाळन घोटी रसना, अंगन सुये अलिंगना प्रेताची या. अशा प्रकारची मानसिक स्थिती झाली. आता भगवंताचं नामस्मरण. आणि राजा गंगाकाठी आला. त्यानेच ज्या भगवंताने त्याला दर्शन दिलेलं होतं, त्या भगवंताचं गर्भावस्थेत त्यांना दर्शन झालं होतं, निरीक्षण परीक्षण केलं होतं. म्हणूनच त्यांचं नाव परीक्षित असं ठेवलं. असे त्यांचं नाव विष्णुरात होतं, विष्णू भक्त असं त्यांचं ते नाव होतं. आता सर्वस्वाचा त्यांनी त्याग केला आणि राजा गंगेकाठी आले. फक्त ईश्वर, फक्त ईश्वर, परमेश्वराचं नामस्मरण. राजा गंगा किनारी आले, गंगेला वंदन केलं, गंगेला वंदन केलं. जय जय भगीरथ नंदिनी, निचय चकोर चंदिनी, नरनाग विबुध बंदिनी, जय जनु बालिका. जय जय भगीरथ नंदिनी,
मुनिचय चकोर चंदिनी नरनाग विबुध बंदिनी जय जन्नु बालिका विष्णु पद सरोज जासी नीस शीस पर विभासी विष्णु पद सरोज जासी ईस शीस पर विभासी त्रिपत गासी पुण्य राशि पाप छालिका जय जय भगीरथ नंदिनी मुनिचय चकोर चंदिनी नरनाग विभुत बंदिनी जय जन्नु बालिका तुलसी तव तीर तीर तुलसी तव तीर तीर तुलसी तव तीर तीर सुमिरत रघुवंश वीर विचरत मति देहि मोह महिष कालिका विचरत मति देहि मोह महिष कालिका जय जय भगीरथ नंदिनी मुनिचय चकोर चंदिनी नरनाग विबुध बंदिनी जय जन्म बालिका गंगा मात की जय. महाराज परीक्षित आता गंगेकाठी आले आणि आता मृत्यू येईपर्यंत त्या गंगेकाठी ईश्वराचं स्मरण, ईश्वराचं चरित्र श्रवण करणे, मनन करणे, एवढाच आता त्यांनी उद्देश आपल्या जीवनाचा ठेवला. आता हा त्यांनी आपल्या श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषींना बोलावलं. आता काय करायचं? ऋषींनी सांगितलं, राजा आता हा इहलोक तुला सोडून जावंच लागणार आहे, हे निश्चित आहे. ही ऋषींची शापवाणी आहे. पण एक लक्षात ठेवा, ऋषींच्या शापवाणीमध्येही वरदान असतं. या शापाच्या निमित्ताने तुझं कल्याणच होणार आहे. राजा, ही ऋषीवाणी आहे, ती कल्याणासाठीच त्यांचे शाप असतात. पुढच्या कथेमध्ये नलकुबर नावाचे जे वृक्ष झालेले आहेत यमलार्जुन, त्यांना वृक्षाचा जन्म यमलार्जुनाचा मिळाला, तोही नारदांचा शाप होता. देवाला अवतारही ऋषींच्या शापाने, दुर्वास ऋषींचे शाप त्यांनी आपल्या अंगावर घेतले. अंबरीश राजा मुक्त झाला, पण जगाच्या कल्याणासाठी भगवान या पृथ्वी तळावर आले. ती शापवाणी जगाच्या कल्याणासाठी होती, कोणाच्या नुकसानासाठी नव्हती. ती खोटी ठरणार नाही. पण राजा भिवू नकोस, तुझा अंत होईपर्यंत आम्ही तुला ईश्वर साधनेमध्ये साथ देऊ. गंगा किनारी सर्व आले आणि कर्मधर्म योगाने पहा योग कशी येतात. अंत्यसमयाच्या वेळेस एखाद्या महात्म्याचं दर्शन होणं, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो तरी कैसा, जनुक कैसा संत चरणी लागलो. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मनी, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते मिळेल, सांडी मांडी परते टाके, रामकृष्ण नाम घोकी, मोक्ष येईल मग सुखी. नाम जपता आदरे, जया परमार्थाची चाड, तिने सांडावेली गाड, भजनाची धरुणी आवड, नित्यनेम आदरे, सांडी मांडी परते टाकी, रामकृष्ण नाम घोकी, मोक्ष येईल मग सुखी. नाम जपता आदरे, रामकृष्ण हाच भाव. रामकृष्ण याचं स्मरण. आता हे सगळं चांडी मांडी, हे करू का ते करू, तपश्चर्या करू, नामस्मरण करू, यज्ञ करू का याग करू, काही करू नकोस. फक्त नामस्मरण. नामस्मरणात
रामकृष्ण नामे सर्व दोषारण जड जीवा तारणारी ग. या जड जीवाचा त्याग तारणहार तो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहे. आणि त्याच वेळेस त्यांचं भाग्य उदयाला आलं. दिगंबर बाल स्वरूप अवधूत वेशातले शुकदेव महाराज स्वतःच त्या ठिकाणी उपस्थित झाले. शुकदेव व्यासपुत्र आहे. नमन माझे श्री गुरुराया, नमन माझे श्री गुरुराया, महाराजा दत्तात्रेया, महाराजा दत्तात्रेया, तुझी अवधूत मूर्ती माझे जीवाची विश्रांती. नमन माझे श्री गुरुराया, नमन माझे श्री गुरुराया. शुकदेव भगवंताचं आगमन लाभलं. बोला शुकदेव महाराज की जय. चालती उलती तेजाची आकाशगंगा तेथे येऊन पोचली. दिव्य देहधारी निर्मळ त्रैलोक्यातील कशाचाही मोह नसणारी ती शुकदेव रूपी दिव्य मूर्ती तिथे आली आणि राजाची चिंता दूर झाली. आता या जन्माचं सार्थक होणारे सिद्ध झालं. आणि त्यांनी सांगितलं, राजा आता तुझ्या अंतसमयी त्या भगवंताचे चरित्र गायन मी करतो, ते श्रवण कर. हे मी तुझ्यासाठी कथन करणार आहे. साऱ्या आशमंतामध्ये जशी वीज चमकावी तसं हे वृत्त सर्वांच्या हृदयात चमकून गेलं. आकाशातून देवता त्या पवित्र स्थळावर आनंद, शांती, पुष्टी यांचा वर्षाव करीत होत्या. धन्य हो, धन्य हो राजा परीक्षिता, धन्य हो. प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप असलेले शुकदेव मुनी तिथे उपस्थित झाले. तिथल्या जड जीवांनी सुद्धा चर अचर अशी सृष्टी शुकदेवांच्या मुखातून निघणार निगमकल्प तरोर्गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. ते अमृतपान करण्यासाठी ती चराचर सृष्टी सजग झाली. झाडांनी, वृक्षांनी, वेलींनी, तिथले डोंगर, दर्या, नद्या, आकाशातले तारे, अणु रेणू यांनी आपला सर्व प्राण कानामध्ये आणला आणि शुकदेव जे कथन करणार आहेत ते ऐकण्यासाठी पूर्णपणे सजग झाले. तरी एक वेळ ध्यान दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. अशा भावनेने ते तिथे जमा झाले. सर्वांना धन्यता वाटली. शौनिक ऋषी हो सूत सांगतायत. आता ही कथा जी सांगितली जाते आहे, प्रत्यक्ष शुकदेवांनी ही कथा सांगितली. सूत सांगतायत की जेव्हा ते कथा सांगत होते तेव्हा मी सुद्धा त्या कथेला उपस्थित होतो आणि त्यांच्या मुखातून ऐकलेली कथा माझ्या हृदयामध्ये अद्याप विराजमान आहे. नित्य नवी अशी ही कथा आहे. ही तुम्ही श्रवण करा. गंगेचा काठ एक स्वर्ण असं ते असं वाटत होतं. गंगेचं जल सोनेरी रंगाचं, स्वर्ण रंग त्याने धारण केलेला होता. उषाने आचल फैलाया, फैली सुख की शीतल छाया, नीचे आचल के ज्योति कलश जल के. अशी ही अवस्था आहे. आता आपण क्षणभर त्या परमात्म्याचं नामस्मरण करू आणि शुकदेवांनी जी राजा परीक्षिताला कथा सांगितली आहे तिला सुरुवात करणार आहोत. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण
श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मीनारायण 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 नारायण नारायण सत्यनारायण 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 नारायण नारायण। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। गंगा माता की जय। नमो नमः नमो नमः।